7 मार्च रोजी दुपारी 4:30 ते 5 वाजेच्या सुमारास युवकाने पैसे मागितल्याने त्यास नकार दिल्याने संशयितांनी दुकानदाराच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करीत जखमी केल्याची घटना तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे घडली असून दुकानदार शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। उमेश नारायण जैन वय 42 राहणार वाडी बुद्रुक तालुका शिरपूर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी जखमी व्यक्तीचा पुतण्या मोहित जैन यांनी दवाखान्यात प्रसार माध्यमांना सांगितले की गावातील जय पाटील याच्यासह काही तरुण आठवड्यातून दुकानावर येत उसनवार म्हणून 200-500 रुपयांची मागणी करतात। त्यांना उसनवारी म्हणून 1-2 वेळा पैसे दिले, मात्र त्यांनी ते परत केले नाहीत। दरम्यान 7 मार्च रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास दुकानावर येत जय पाटील यांनी पैशांची मागणी केली, मात्र आधीचे पैसे दिले नसल्याने त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने शिवीगाळ करीत काका उमेश नारायण जैन यांच्या डोक्यात काहीतरी धारदार शस्त्राने मारून गंभीर दुखापत केल्याने रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलंय। या प्रकरणी वॉर्डबॉयच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई शहर पोलीस करीत आहेत। नाव मोहित, मी वाडी इथलं राहणार आहे। जय पाटील करून एक मुलगा आहे, त्यांनी माझ्याकडनं उसने पैसे मागितले। त्याला पहिले 2-3 पैसे दिले, आता त्याची पैशाची मागणी वाढली होती। 500 रुपये मागायच्या, ना दिले का धमक्या करायच्या। आज त्याला पैसे ना देता तो आज माझ्या काकांना त्यांनी काहीतरी गावदार वस्तुकाने गाव केले। माझ्या काकाला 5-6 वेळेस लागून गेले। माझ्या काका जखमी इथं हॉस्पिटलमध्ये। त्याला पैसे ना देता मग तो सांगायचा तुझ्या घरी येईल, असं तसं तुला मारेल, तो अशी धमकी द्यायच्या, मारायची।